रामकृष्ण हरी. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. गोपाल कृष्ण भगवान की जय. राधे राधे. 50 श्लोक झालेले मागच्या व्हिडिओमध्ये. आता दुसऱ्या अध्यायातला 51वा श्लोक. कर्मजं बुद्धियुक्ता हि फलं त्यक्ता मनीषिणः जन्मबन्धर्विनिर्मुक्ता पदं गच्छन्त नामयम्. कारण समबुद्धियुक्त असलेला ज्ञानी लोक कर्मापासून उत्पन्न होणाऱ्या फळाचा त्याग करून जन्मरूप बंधनापासून मुक्त होऊन निर्विकार परमपदाला प्राप्त होतात. आता मोक्ष ही जी कन्सेप्ट आहे त्यामध्ये दुःखाचं कारण काय मांडलं आहे तर आपण जन्माला येतो, हे शरीर धारण करतो, हेच मुळात दुःखाचं कारण आहे. कारण या शरीरामध्ये अनेक रोगाच्या शक्यता आहेत आणि या जीवनामध्येच अनेक प्रकारचे संकट आपल्यावर येतात आणि आपण या शरीरामुळे परिसीमित होतो आणि या शरीराच्या योगानेच आपल्याला दुःख भोगावं लागतं, कर्मफळ भोगावं लागतं. म्हणजे खरं पाहिलं तर आपण जे कर्मफळ केलेले पूर्वीचं जे प्रारब्ध आहे त्याच्या फलस्वरूपच हे शरीर प्राप्त झालं आहे. आणि या शरीराचा आकार, या शरीरातले रोग सगळे त्याच्यातून निर्माण झालेले आहेत. म्हणून मोक्ष ही काय कन्सेप्ट आहे अध्यात्मामध्ये की जन्म मृत्यूपासूनच मुक्तता, याला मोक्ष म्हणलं. मग आता हा जो अध्याय आहे दुसरा, याच्यामध्ये मोक्षाची कल्पना काय करतात. गच्छन्त या नामयम पदम गच्छन्त यनामयम, म्हणजे की अशा पदाला जातो तो बुद्धियुक्त समबुद्धी असणारा कर्म करत करत अशा पदाला जातो की जे पद अनामय आहे, म्हणजे कुठल्याही त्याच्यामध्ये विकार नाही, कुठलंही दुःख नाही, अशा स्टेजला जाऊन पोहोचतो. तर यालाच आणि मग तो जन्ममृत्यूपासून मुक्त होतो. आता दोन प्रकारची मोक्ष मांडला गेलेला आहे की एक मोक्ष असा की एकदा मृत्यू झाला की पुन्हा जन्मालाच न येणे, भगवंतामध्ये विलीन होऊन जाणे कायमचं, पुन्हा जन्मालाच नाही. आणि दुसरा एक मोक्ष असा आहे की जन्माला तरी येतो किंवा जिवंत तरी असतो, शरीरधारी तरी असतो, पण आतमधून मुक्त असतो. त्या अशा व्यक्तीला जीवनमुक्त म्हणलं आहे. मग आपण दोन्ही प्रकारे अर्थ घेऊ शकतो. आता ह्या शब्दाचा अर्थ बघितला, जन्मबंधर विनिर्मुक्ता या श्लोकामध्ये की जन्म मृत्यूच्या बंधनातून मुक्त झालेला म्हणजे जन्माला न आलेला. आणि दुसरा असाही अर्थ होऊ शकतो याचा, जन्मबंधर विनिर्मुक्ता म्हणजे जन्माचं ज्याच्यावर बंधन राहिलं नाही, म्हणजे जन्माला तरी येईल पण स्वेच्छेनं, त्याला ते कंपल्सरी राहिलं नाही, त्याला ते बंधनकारक राहिलं नाही. मग आता कोणतंच बंधन त्याच्यावर राहिलं नाही म्हणून तो मुक्त झाला. मग देहधारी असेल, मग हे जे संत मंडळी असतात ते संत मंडळींना जन्म घ्यावा लागत नाही, ते जन्म घेतात. दोन्हीत फरक आहे. घ्यावा लागणे वेगळं आणि घेणे वेगळं. मग हे जे संत मंडळी आहेत ते शरीरधारी असून शरीरात असून सुद्धा नित्यमुक्त आहेत. मग या अशा व्यक्तीचं इथं वर्णन केलं गेलेलं आहे. जन्मबंधुर विनिर्मुक्ता पदम गच्छन्त नामयम. मग असा त्या स्टेजला पोहोचतो मनुष्य. आता आपण काय करू, जन्मातून मुक्त होणे, जन्मालाच न येणे, या प्रकारच्या मोक्षाचा अर्थ मी इथं घेत नाही. आपण असा दुसऱ्या नंबरचा अर्थ घेऊ की जो जन्माला येतो शरीरधारी असतो पण आतमधून मुक्त असतो. कारण जीवन तर त्याचं चालू आहे पण जीवनातून मुक्त आहे, जीवन बंधनातून मुक्त आहे, सगळ्या दुःखातून मुक्त आहे असा व्यक्ती. तर असा व्यक्ती कोण आहे. मनीषिणः, मनीषिणः ह्याचा अर्थ ज्ञानी लोक असा ढोबळ अर्थ होतो. आणि मनीषिणः म्हणजे मनन करणारे, चिंतन करणारे. आणि जे लोक या पद्धतीनं चिंतन करून विचारपूर्वक त्यांनी काय केलं आहे, कर्मजम बुद्धियुक्ता ही फलम त्यक्त्वा, म्हणजे ज्यांनी कर्मजम फल म्हणजे कर्मातून निर्माण होणारं फल याचा त्याग केलेला आहे. म्हणजे किती छान आहे, करताना करायचं आणि फळाचा मात्र त्याग करायचा.
तर मी नुसतं आता फळ सोडून देतो असं म्हणल्याने फळाचा त्याग होत नाही. फळाचा त्याग कधी होतो? जर ते कर्म करत असताना आपली बुद्धी समत्व योगामध्ये युक्त असेल तर त्या फळाचा त्याग होतो. म्हणजे मागच्या श्लोकांचा रेफरन्स पुन्हा येतं. सुखदुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो. या पद्धतीनं जर बुद्धी समत्वामध्ये स्थिर असेल आणि त्या प्रकारे आपण कर्म केले सुखदुःख समान समजून, तर ते कर्म केल्यामुळं ते कर्म हेतुरहित होतं आणि हेतुरहित आल्यामुळं त्याचं फळ निर्माण होत नाही आणि फळ निर्माण न झाल्यामुळं कुठला प्रारब्ध भोगच नाही. म्हणून आपण जीवनमुक्त होतो. आपण म्हणजे जो ज्ञानीपुरुष आहे, जो समबुद्धियुक्त आहे तो. मग आता या श्लोकाचा अर्थ कसा आहे? ही बुद्धियुक्ता मनीषिणः कर्मजं फलं त्यक्त्वा जन्मबंध विनिर्मुक्ता अनामयं पदम गच्छन्ति. म्हणजे असा बुद्धियुक्त ज्ञानीपुरुष कर्मातून उत्पन्न होणाऱ्या फलाचा त्याग करून, म्हणजे हेतुरहित कर्म करून अनामय पदम गच्छन्ति, अशा या स्टेजला जाऊन पोहोचतो की जिथे त्याची बुद्धी एवढी स्थिर होते की त्याला सुखही जाणवत नाही आणि दुःखही जाणवत नाही. ही स्थिती आली पाहिजे. आता 52वा श्लोक. यदा ते मोहकलिलं बुद्धिर्व्यतितरिष्यति तदा गन्तासि निर्वेदं श्रोतव्यस्य सुतस्य च. जेव्हा तुझी बुद्धी मोहरूपी चिखलाला पूर्णपणे पार करून जाईल तेव्हा तू ऐकलेल्या व ऐकण्यात येण्यासारख्या इह परलोकीच्या सर्व भोगापासून विरक्त होशील. तर मनुष्य आसक्ती का टाकत नाही? तर माणसाच्या मनामध्ये मोह आहे. तर मोह काय? मोह म्हणजे संभ्रम. जी गोष्ट खोटी आहे, जी गोष्ट खरी नाही, जे सुख नाही त्याला ते सुख समजणं. तर अशा संभ्रमात पडणं, अशा कन्फ्युजनमध्ये पडणं, ह्याला मोह म्हणलं आहे. मग यदा ते मोह कलिलम म्हणजे ज्यावेळेस तू हे मोहलोपी चिखलातून बाहेर पडशील, या सगळ्या मोहाच्या दलदलीतून बाहेर पडशील, मग बुद्धिर्व्यतितरिष्यति आणि तू म्हणजे तू नाही, तुझी बुद्धी बाहेर पडेल. आता इथे एक शब्द फार सुंदर आहे बरं का. मन आणि बुद्धी हे 2 अंतःकरणाचे महत्त्वाचे भाग आहेत. 4 आहेत तसे, मन बुद्धी चित्त अहंकार, पण त्यामध्ये मन बुद्धी हे फार महत्त्वाचे आहेत. तर मन जे आहे ना, जे भावनात्मक विचार करतं ते मन आहे आणि बुद्धी जी आहे ना, जी लॉजिकल विचार करते आणि निश्चयात्मक असते, थिंकिंग करते, ती बुद्धी आहे. आता ह्याच्यात कसं असतं, बऱ्याचदा आपण म्हणतो की मन माझं आवरलं गेलं नाही, मन माझं कंट्रोलमध्ये राहिलं नाही. खरं तर मनाचा तेवढा प्रॉब्लेम नाही आहे जेवढा बुद्धीचा प्रॉब्लेम आहे. समजा आपल्याला एखादं कुकर्म करताना मनाने खूप फोर्स केला की हे करायचं आहे, मला आवडतं आहे, मला हे पाहिजे, पण आपण काय करतो माहिती का? मनाला पाठिंबा देत नाही. कारण आपल्याला माहिती आहे मन मूर्खासारखं कधी पण काही पण हट्ट करतं आपल्याकडं आणि आपल्याला आत्तापर्यंत खूपदा ह्यानं मातीत घातलं आहे. मनाला आपण सिरियसली घेत नाही कारण मनात तर काही पण येतं, आपला हा अनुभव आहे. पण बुद्धी ज्यावेळेस चुकीचा निर्णय देते त्यावेळेस मात्र त्याला आपण क्वेश्चन करत नाही, कारण बुद्धी ही लॉजिकल विचार करून निर्णय घेते. मग बऱ्याचदा बुद्धीनं दिलेल्या निर्णयाच्या मागं जाण्याचा आपण विचार करतो, पण बुद्धीमध्येच जर फॉल्ट असेल, बुद्धीमध्येच जर विचार चुकीचे असतील तर मात्र आपल्याला ते समजत नाहीत की हे चुकीचं आहे म्हणून. मनानं चुकीचं बोललं तर कळतं, पण बुद्धीनं चुकीचं बोललेलं कळत नाही, कारण बुद्धीवर जास्त विश्वास असतो माणसाचा. मग मनुष्याच्या बुद्धीला जे पटतं तेच तो फायनली करतो. म्हणजे सुज्ञ लोकांबद्दल बोलतो बरं का, बावळट लोक काही करतात, त्यांच्याविषयी चर्चाच नाही आहे इथं. जे सुज्ञ लोक आहेत, विचारी लोक आहेत, चांगली लोक आहेत, ते लोक काय करतात? मनाच्या मागं जात नाहीत. ही फार चांगली गोष्ट आहे. मनाकडे दुर्लक्ष करतात, काही का मागणं ते काही काय करणं. पण बुद्धीनं जर एखादा निर्णय घेतला तर ते बुद्धीवर विश्वास ठेवून जातात. पण बुद्धीचा पण प्रॉब्लेम येतो की बुद्धी ही सुद्धा मोहामध्ये भ्रमित होते आणि चुकीचा निर्णय देते आणि मग माणूस खरा वाहवत जातो. म्हणून इथं बुद्धी शब्द वापरला आहे. बुद्धिर्व्यतितरिष्यति म्हणजे या मोहकलिलामधनं तुझी बुद्धी बाहेर पडेल. आणि बुद्धी बाहेर पडली तदा गंतासी निर्वेदम श्रोतव्यस्य श्रुतस्य च. मग तू एवढा वैराग्य संपन्न आणि विरक्त होशील की एवढे जेवढे भोग आहेत जगामध्ये
त्या एकाही भोगामध्ये तुला इंटरेस्टच राहणार नाही. इवन तू जेवढे ऐकलेले आहेत आणि जे ऐकण्यात नाही आले तुझ्या, असे पण स्वर्गातील भोग म्हणा, परलोकातील भोग, अजून कुठले कुठले का असे ना, किंवा या जगतातील भोग ज्याला सुख म्हणलं जातं, त्या सगळ्यातनं तुझा इंटरेस्टच कायमचा निघून जाईल. म्हणजे असं एक उदाहरण दिलं तर 15 अध्यायात येईल पुन्हा, की एखाद्याला पंचपक्वान्नाचं ताट वाढून दिलं आणि ते ताट बघून त्याच्या तोंडाला पाणी सुटलं, अरे वा काय सुंदर पदार्थ केलेत, आणि तो जेवणार इतक्यात कोणीतरी कानात येऊन सांगितलं की त्यात विष घातलं आहे. आता एका सेकंदात फक्त विष घातलं आहे हे कळायला त्या पंचपक्वान्नाचं जे ताट आहे त्याच्यापासून त्याला काय झालं, विरक्ती निर्माण झाली, वैराग्य निर्माण झालं. आता खा म्हणलं तरी खाणार नाही, आणि मगाशी जे तोंडाला पाणी सुटलं होतं ते सुद्धा गायब होईल. तसं ह्या जगातील भोग हे जोपर्यंत ह्याच्यात विष कालवलं गेलेलं आहे हे आपल्याला कळत नाही, तोपर्यंत ह्या भोगाकडे आपण जाऊ. हे विष काय आहे, तर आसक्तीचं विष आहे. मग हे आसक्ती आपल्याला अडकवत नेते आणि फरफटत नेते. प्रत्येक भोग हा एक भ्रम आहे, म्हणजे आपल्याला ट्रॅपमध्ये पकडण्यासाठी तयार केलेला. मग आपण जर सुरुवातीला सावध झालं आणि बुद्धी या मोहकलिलातून बाहेर आली तर खऱ्या बुद्धीमध्ये प्रकाश पडेल की मी काय भोगायला चाललो आहे, काय भोगायला चाललो आहे, प्रत्यक्षात ती वस्तू काय आहे, हा जर विचार केला तर तिथंच विरक्ती निर्माण होईल. आणि विरक्ती निर्माण झाल्यानंतर कर्म करण्यामध्ये काही हेतूच राहणार नाही. आता समजा मी म्हटलं मला जगातल्या कोणत्याच वस्तू नको आणि मला कशातच इंटरेस्ट नाही, तर मग मी कशासाठी म्हणून काम करू. काम करण्याच्या मागं मोटिव्ह असतो ना, मला अमुक अमुक वस्तू मिळवायची आहे, मला फेम मिळवायचं आहे, मला कीर्ती मिळवायची आहे, मला पैसा मिळवायचा आहे, मला हे मिळवायचं आहे. समजा मी सगळ्याच भोगाचा मनातून त्याग केला आहे, तर मग मी माझं काम का करू. मग काम करण्याला काही प्रयोजनच उरत नाही, रिझनच उरत नाही. आणि मग अशा वेळेस विरक्त झालेल्या माणसाला कार्य करण्यासाठी कोणतंही कारण उरत नाही, कारण त्याला काहीच नको असतं, काहीच नको. मग अशा वेळेस जर तो काम करत असेल तर ह्याचा अर्थ काय झाला, तो मनुष्य हेतुरहित आहे, कारण त्याचा हेतूच नाही काही. त्याच्या मनामध्ये सुखदुःख समान आहे, कारण त्या सगळ्याच भोगातून त्याची बुद्धी बाहेर पडलेली आहे. मग कसलं दुःख आणि कशाचं सुख. दुःखसुद्धा कसं आहे माहिती का, आसक्तीमुळे निर्माण होतं. अमुक एक वस्तू मला पाहिजे होती पण मिळाली नाही किंवा माझ्या हातनं निसटली तर तिथं दुःख निर्माण होतं. मला काहीच नको होतं म्हटलं दुःख तरी कसं निर्माण होईल, आणि मला नकोच होतं ते मिळालं तर सुख तरी कसं निर्माण होईल. मग झाली सुखदुःखे समयकृत्वा. मग अशी बुद्धी झाल्यानंतर कर्म करण्याची कोणतंच मोटिवेशन राहत नाही, आणि असा मनुष्य अजिबात मोटिवेशन राहिलेला असताना सुद्धा कर्म करायला लागतो. त्यावेळेस तो कर्तव्य बुद्धीने कर्म करतो, सेवा बुद्धीने कर्म करतो, कारण त्याला काही पाहिजेच नको आहे ना. मग सेवा बुद्धीने कर्म करायला लागला की त्या कर्मातून कोणतं फळ निर्माण होत नाही, आणि कुठलंच फळ निर्माण नाही झालं कारण ह्याला काहीच नको आहे ना. कुठलंच फळ नाही निर्माण झालं की तो विमुक्त होतो आणि गच्छंत पदम अनामयम, अविकारी निर्विकार अशा परब्रह्म स्वरूपाला जाऊन प्राप्त होतो. त्यालाच भगवत प्राप्ती म्हणलेलं आहे. म्हणजे तो मनुष्यासारखा तरी दिसतो वरतून, पण आतमधून भगवत स्वरूप झालेला असतो. कसं काय भगवत स्वरूप झालं आहे, कारण त्याला काहीच नको आहे. त्याला काहीच नको आहे. जो खरं मनापासून म्हणतो मला काही नको आहे, जितक्या प्रमाणामध्ये तुम्हाला जाणवतं की मला काही नको आहे, तर तितक्या प्रमाणात तुम्हाला भगवत प्राप्ती झाली समजा. अब कुछ नात न चाही मोही. आता मला काही नको आहे. ते केवटाने ज्यावेळेस रामाचं पादप्रक्षालन केलं, पाय धुतले, त्यास राम म्हणले तुला काय पाहिजे, मी काय देऊ मोबदल्यात. ते तो केवट म्हणतो अब कुछ नात न चाही मोही. आता मला काही नको आहे. हे फार महत्त्वाचं आहे. भाऊसाहेब म्हणलं इच्छा है एक मन में पूरी करो मुरारी, इच्छा रहे न मन में दिल में हो याद तेरी. अशी अवस्था झाली की भगवत प्राप्ती झाल्यासारखं आहे. आणि ते तिथं सांगितलं आहे तदा गंतासी निर्वेदम श्रोतव्यस्य श्रुतस्य च. मग जे काही तू पूर्वी ऐकलेले आणि ऐकण्यात आलेल्या सगळ्या भोगापासून विरक्त होशील. तर इथे एक माऊलीनं, ज्ञानेश्वर माऊलीने एक थोडा वेगळा अर्थ केला बरं का. माऊलीने कधी कधी गीतेला अतिक्रमण केले. ज्ञानेश्वरी एक म्हणून एक वेगळ्या प्रतलावर, वेगळ्या स्तरावर जाऊन विचार करायला लावते. आता ह्यांनी काय केलं माऊलींनी, श्रोतव्यस्य श्रुतस्य च या ह्याचा अर्थ काय केला की तुला पूर्वीचं काही आठवावं लागणार नाही आणि नवीन काही समजून घ्यावं लागणार नाही. किती सुंदर अर्थ आहे.
हे बाकीच्या ट्रान्सलेटरवाल्यांनी नाही केलं बरं का, की श्रोतव्यस्य श्रुतश्च, म्हणजे ह्याच्यापूर्वी जे मी पूर्वी जे काही शिकलायस तू ते सगळं विसरलास तरी चालेल आणि नवीन काही शिकायची गरज राहणार नाही, हे सगळं पारुशेल असं माऊलींनी लिहिलेलं आहे. आधीच पुढील काही मागील काही स्मरावे किंवा पुढील काही आठवावे हे सर्व पारुशेल असं माऊलीने या श्लोकावर लिहिताना ह्या श्रोतव्यस्य श्रुतश्चचा अर्थ लिहिला आहे. म्हणजे काय असतं माहिती का, मनुष्य ज्यावेळेस चांगल्या भक्तिमार्गाला लागतो सुरुवातीला त्याला तत्त्वज्ञान समजून घ्यावं लागतं, खूप ग्रंथ खूप गोष्टी उपदेश समजून घ्यावे लागतात आणि त्याप्रमाणे वागावं लागतं. मग पहिल्यांदा हे समजून घेणं शिकणं त्याप्रमाणे वागणं हे चालतं, पण एका स्टेजला गेल्यानंतर मागचंही सगळं विसरलं आणि पुढेही काही नसेल तरी चालतं, पण मनाची ती स्थिती प्राप्त झाली पाहिजे. मग ती एकदा माइंडसेट तयार झाला की मग हे जे मागीला ते स्मरावे ह्याची काहीच गरज लागत नाही. का बरं लागत नाही? मग तत्त्वज्ञानाची गरज कशी लागत नाही? विसरून गेलं तरी कसं चालतं? कारण ते तत्त्वज्ञान त्याच्या वृत्तीत उतरलेलं असतं, त्याच्या स्वभावात उतरलेलं असतं, आचरणात उतरलेलं असतं. आता तो असा आठवून वागत नाही, त्याचं जे सहज वागणं असतं तीच भक्ती होऊन जाते. मग त्याच्याकडे बघून ग्रंथ लिहिले जातात की हां असं वागलं पाहिजे, असं वागलं पाहिजे, असं बोललं पाहिजे, ही स्टेज येते. तर इथं 52 श्लोक झाले. कृष्णार्पणमस्तु.